बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला तर मिस्टर भावेश मोकाशी ज्यांना पाहतोय आपण. पहिलं षटक 3 ओव्हरचा हा मॅच. पहिलाच बॉल हवेत उडवलाय, मिस टायमिंग शॉट झालाय, उलट्या दिशेने पळत असताना व्हॉट अ कॅच, क्या बात आहे. एफर्टलेस कॅच तिथे कलेक्ट केला जातोय. कठीण होता भरपूर विरुद्ध दिशेने. उन्हाचं मात्र आपण पाहिलं तीक्ष्ण वातावरण तापलं गेलंय, सूर्यकिरण येत होती तरी देखील हा उलट कॅच. देख ना, सुंदर लाजवाब क्वालिटी कॅच आपण पाहिला या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर पाहिला फलंदाज राजमाळी झालाय बाद. पहिल्याच बॉलवर विकेट डाउन झाली है. पहली गेंद पे बड़ा प्रयास करने का जो कोशिश की थी ना बल्लेबाज ने वो नाकामयाब हुई. जिस तरह से बैट के रडार में गेंद को लेना चाहते थे, बाउंड्री के बाहर भेजना चाहते थे, कहीं ना कहीं इस गेंद के ऊपर पूरा अपना कंट्रोल नहीं रख पाए. क्योंकि जिस तरह से उनको शॉट तो खेलना ही है, लेकिन गेंद को देख के अच्छा कॉन्टॅक्ट करना था, ते झालं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आता येतील बॅटिंगसाठी मिस्टर श्रवण माळी. दुसरा बॉल हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केला जातोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात तिकडे त्यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी फलंदाजाने एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. सुरुवात आपण पाहिली तर विकेट न झाली आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं पुढील बॉलवर मात्र आपण जर चर्चा केली तर सिंगल घेतली. श्रवण आले मैदानाच्या आतमध्ये, त्यांनी स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं दुसऱ्या आकड्यावर. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं एक नाही मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला लाईन मिस, सगळं काही मिस झालंय. अगदी चतुराईची गोलंदाजी, धीमी टाकली, फ्लाइट दिली होती, हॉल मध्ये टाकली आहे आणि तिथेच ब्लॉक हॉल मध्ये पूर्णपणे त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. फलंदाज बाद होईल दुसरा. या ओव्हर मध्ये हा मोठा दुसरा धक्का तिसऱ्याच बॉलवर दिला गेलाय आणि अडचणीचा सामना करावा लागतोय टीम आपली पाहिली तर गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर बी. काय सुंदर गोलंदाजी भावेश मोकाशी. आपल्या नावाची गोलंदाजी मध्ये जादू, आपल्या नावाची जी छाप आहे ना ती आज सोडत असताना पाहायला मिळते. विकेट टेकर बनला गेलाय आणि हाच तर मोठा अडथळा आता निर्माण झाला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. भावेशचा स्पेल मात्र कशा प्रकारे आता मात्र सोसावा लागेल. आग ओकणारी गोलंदाजी त्यांची आतापर्यंत आपण पाहिले, कारण की या गोलंदाजीमध्ये 2 मोठ्या सफलता, 2 मोठे विकेट त्यांच्या खात्यामध्ये आलेत. गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर बी टीम हा पाहिला तर थोडासा अडचणीचा सामना करत असताना पाहायला मिळतोय, परंतु त्या अडचणीला बाजूला सोडून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. प्रवीण भुयाल या खेळाडूला आला मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडू मात्र कन्वर्ट केला जातोय मागच्या दिशेने. धावा मिळतील तिकडे आपण पाहिल्या तर 2. हेमंतजी सुतार दादांचं आगमन झालं. हेमंत दादा या आपण मंचावर येऊन बसा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार हेमंतदादा सुतार आपण पाहिले, जे चिंचोटी या विभागातून बिलॉंग करतात. आणि चिंचोटीचा संघ आपण बघितला तर मग हेमंतदादाचा भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे, कारण की मागील 2 आठवडे आपण पाहिलं तर जवळजवळ 3 पारितोषिके त्यांनी पटकावली गेली आहेत. आणि मागचा आठवडा तर या मैदानावर चॅम्पियन आई महामाई चषकाची जी ट्रॉफी जीवदाने गिरीज संघाला पराभूत करून त्याने मात्र उचलली होती आणि भरपूर चांगला परफॉर्मन्स त्याने देखील दिला गेलाय. कल्पेश सापटे आणि टीम, आणि तेच आपण बघितलं तर संघाचं नेतृत्व करणारे हेमंतदादा इथे दाखल झालेत. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू लागलाय कुठे आणि जातोय कुठे. मागच्या दिशेने समोरच्या दिशेने खेळायचा होता, मागे गेलाय. 2 धावा मिळतील. संघाची टोटल वाढली आहे, पोचली गेली आहे टीमची टोटल 5च्या घरामध्ये. हे षटक आपण पाहिलं ना तर पहिलं, आणि या पहिल्या षटकामध्ये आलेल्या 5 धावा देखील पाहिल्या गेल्यात, ज्याच्यामध्ये 2-2 म्हणजेच काय डिक्लेरेशनच्या स्वरूपात धावा, परंतु 2 विकेट ते राहिलेत ना, सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे विकेट. क्रिकेटला मात्र आपण पाहिलं तर जिंकायचं असेल ना तर बॉलिंग मध्ये तुम्हाला विकेट जास्त पकडण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि जास्त विकेट कोणाचे, जे चांगले मैदानाच्या आतमध्ये हिटिंग करतात, जे चांगली बॅटिंग करतात त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि ते तर आतापर्यंत भावेश यांनी केले आपल्या संघासाठी. एक सुंदर देखणी, लाजवाब आणि विकेट टेकिंग गोलंदाजी. परंतु शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांना प्रश्न विचारला होता आउटसे, परंतु नाही, पंचांना सांगितला नाही. सरळ पंचांनी सांगितलं, मान हलवली, कारण की
विकेट मिसिंग करणारा हा बॉल होता, लेग मिसिंग करणारा बॉल होता आणि तेच पंचांनी सांगितले की नॉट आउट. दरम्यान एक लेग बायच्या स्वरूपात 10 मिनिट टीमची टोटल पोहोचली गेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या घरामध्ये विकेट डाऊन झाले. तिकडे आपण पाहिले तर 2 आणि 6 धीमी सुरुवात पाहायला मिळते, अडचणीची सुरुवात. परंतु या अडचणीला थोडंसं बाजूला ठेवून मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये खेळ कसा केला जाईल प्रत्यक्षात ते देखील पाहूया. जाऊया आपण आमचे डीजे ऑपरेटर बिंद्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझून रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. विनंती करतोय मी साई श्रद्धा स्वस्तनगर टीमचे कॅप्टन्स लोकेश भैर, आपण आयोजकांशी संपर्क साधा. या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज असतील ते आपण पूर्ण करा. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत मिळते. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर मग नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी दाखल झालेले गोलंदाज मिस्टर उमेश वर्गना ज्यांना पाहतोय आपण. उमेशांचा पहिला बॉल फटका, मिस टायमिंग. शतरक्षक आले होते पुढे, थांबले मात्र ही झेल आली होती. कन्वर्ट करण्याची एक छोटीशी संधी मात्र प्राप्त झाली होती, परंतु झेल कन्वर्ट झाला नाहीये. आणि काय झालं तिकडे तर 2 धावा मात्र जोडण्यामध्ये यश मिळालं बॅटरला. 2 धावा मिळाल्या. दोन्ही टीमची टोटल वाढताना पाहायला मिळाले. 8च्या घरामध्ये धावफलक पोहोचले गेले. प्रवीण हे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि त्यांना 7 मात्र आपण पाहिली आहेत. दुसऱ्या बाजूने कशा प्रकारे दिली जाईल. प्रवीण आणि श्रवण हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न तर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहिलं देखील आहे. थोडासा रिदम चुकताना पाहायला मिळत आहे. आज आपण बघितलं तर जय बजरंग मित्रमंडळ कोळी पालनपडा आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे जय बजरंग चषक 2026 जागेवरून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. ताकद पूर्णपणे झोकण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडा धीमा आला चेंडू. तेच प्रमुख कारण आपण पाहिलं. बॅटर बीट झाले तिकडे. प्रवीणचे प्रयत्न हेच आहेत की पहिल्यापासून बॉलवर तुटून पडायचं आहे. अष्टमच्या बाहेर पंच केला जात आहे. गॅप आहे, छोटीशी दरार भेदली जाते. चेंडू करते वेगाने प्रस्थान. बाउंड्री लाईनचा प्रवास आणि दन दन कर चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. देखना शॉट, कडक शॉट, नजाकत भरा शॉट पाहायला मिळेल. हा एक ताबडतोब खणखणीत चौकार 4. कुणाला घाबरत नाही. जैसा म्हणतात ना की जिंदगी ने यही सिखाया है, हालात कैसे भी रुकना नहीं है और सामने कोई भी झुकना नहीं है. डेफिनेटली आपण पाहिलं तर त्याच अंदाजाने आता मात्र फटका एक्झिक्यूट केला गेला. कुठला पुलचा फटका आडवी बॅट यूज केले तिकडे मिड विकेटच्या दिशेने चेंडू प्रस्थान करतोय. धाव एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न मनामध्ये, परंतु तो बदलला जातोय. घर बनवला होतं धाव घेण्याचा दुसरा, परंतु काय झालं की वेळेवरच ते घड मात्र मोडावं लागलं. कारण की या वेळेला जर आपण पाहिलं ना तर तो प्रयत्न थोडासा उलट ठरला असता आणि त्याच अनुषंगाने पण पाहिला तर मग सिंगल धाव टीमची टोटल वाढताना पाहायला मिळते. उमेशला मात्र आपण पाहिलं 13 धाव फलकावर. तर बॉलिंग ट्रॅकवर एक चांगल्या प्रकारचा स्पेल त्यांना हाताळायचा आहे. समोरच्या दिशेने फटका जबरदस्त, परंतु त्याचपेक्षा जबरदस्त कॅच ऑफ दी क्वालिटी तिथे पाहायला मिळाले. ज्येष्ठ आणि मात्र आपण बोलला म्हणजेच काय बेस्ट खेळाडू म्हणजेच विनोद दळवी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कॅच कलेक्ट केला जातोय. फलंदाज होईल बाद. याच दरम्यान पाहिलं तर श्रवणला परतावं लागेल आणि धक्का महत्वपूर्ण. टीम गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर बी विकेट डाऊन. थँक्यू सो व्हेरी मच. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय जय बजरंग मित्रमंडळ पालनापाडा तसेच खोली पालनापाडा आयोजित आपण पाहिलं तर मग हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सकाळचा 17 पासून आपण बघितलं तर हा क्रिकेटचा प्रारंभ. पुन्हा एकदा विनंती करतोय की या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज असतील ज्या ज्या संघाच्या पूर्ण करायच्या ते आपण पूर्ण करा. आयोजकांची सूचना ही आमच्यापर्यंत मात्र मिळते आहे.
मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर पाहिले आपण तर बॅटिंग करण्यासाठी आलेले चंद्रकांत साळकर ज्यांना पाहिले आपण. तेरा धावा या 2 षटकाच्या अखेरीस आपण बघितलं तर आणि ज्या प्रकारचा आपण उल्लेख करायचा झाला ना तर 2 षटकामध्ये पूर्णपणे नियंत्रण ठेवलं गेलंय. नेक्स्ट मॅच कडे देखील आपण नजर टाकणार आहोत. नेक्स्ट मॅच 2 कॅप्टन्स आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. वाघोबा स्पोर्ट्स गिद्राई पाडा आणि जय गणेश गवली पाडा. बघा येताना ना तुमचा प्रवेश शुल्क असेल तो तुम्ही सोबत घेऊन या. तुम्हाला विनंती असेल कारण की मग सोनू यादव वेलकम. आणखीन एक चांगले क्रिकेटपट्टू या विभागामध्ये जे आपल्याला बघायला मिळते. ओम साई पालनापाडा टीम म्हणजे चांगलं क्रिकेट खेळत आहे. 360 क्रिकेट आपण बघितलं तर मग खेळण्यासाठी सरळ बॅट उलटी बॅट सोनू यादव त्याच्यामध्ये भरपूर फेमस आहेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण नजर टाकूया तर बॉलिंग स्टाईल असेल प्रशांत च्या हातामध्ये. आपटून टाकलेला चेंडू आणि बॅट यूज केलंय. शॉर्ट ऑन पुल आणि या वेळेला होतोय सक्सेसफुल. चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय गोल आणि पहिल्याच बॉलवर सुरुवात 4 चौकार. पुढील बॉल पाहतोय आपण ना. हो यावेळेस थोडस धीमा टाकला गतीमध्ये मिश्रण केलं आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं की पहिला बॉल थोडासा वेगवान होता आणि तिथे गती जास्त होती ती फलंदाजाला आवडली आहे. परंतु जेव्हा तुम्ही गती कमी करता ना तिथे एक सरप्राईज असतं फलंदाजासाठी. चेंडूला रेड करणं ते सोपं होत नाहीये आणि त्याच्यामध्येच फसला गेला या वेळेला. एक चांगला कम्पॅक्ट गोलंदाजाचा पाहायला मिळाला. ओव्हर पिच समोर टाकला या वेळेला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं असं कलेक्शन तर छान झालंय. फिल्डिंग चांगली झाली आहे परंतु एक धाव एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आता या ओव्हर मध्ये नेमकं काय असेल फलंदाजांची मानसिकता काय असेल तर डेफिनेटली हीच असेल की काही ना करून मात्र आपण 30+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की आतापर्यंत 18 धावा आलेत. लॉर फुलटास होता जागेवरून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूमुळे आपण पाहिलं तर थोडासा धाव फलक थांबवला गेलाय. 18 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल म्हणजेच काय तर आता 20 तरी धावा पूर्ण होतील की नाही फलकावर प्रश्न हा डोळ्याच्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळू शकतोय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू धाव फलक स्थिर 18 म्हणजेच काय तर ह्या धावा कमी आहेत. 3 ओव्हर मध्ये तुम्हाला डेफिनेटली 25च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा परंतु तो प्रयत्न तितका तर होताना पाहायला मिळाला नाहीये. 18 वरच थांबलंय धाव फलक. ज्या आडव्या बॅटच्या साईने फटके एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय ना की एकच दिशामध्ये फक्त तुम्हाला एकच दिशेमध्ये शॉट खेळता येणार नाहीये त्याच्यासाठी. उलटा असं होता याही वेळेला अपील मागितले परंतु नाही पंचांनी सांगितले सरळ अपील फटाळली आहे आणि प्रत्यक्षात आपण बघितलं काय तर लेग बायच्या स्वरूपात धाव मात्र मिळेल. एका धाब्याने आपण पाहिले तर मग टीमची टोटल पोहोचली गेली आहे 19च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 20 धाब्यांचं लक्ष. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत त्या मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत. सध्या तरी आपण बघितलं की 2 कर्णधार देखील दाखल झालेली आहेत. 2 कर्णधारांचा जर विचार करायचा झाला तर जय गणेश गवलीपाडा आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय चला आपण आलेले 2 कर्णधार टॉस देखील करूया. कैलास दादा इथे उपस्थित आहेत आणि कैलास दादांच्या शुभ हस्ते हा करूया टॉस. कोण कॉल देते ठरवूया आपण. गवलीपाडा टीम करून कॉल छापा आणि येतोय काटा. दादा आपण शुभेच्छा द्या 2 कॅप्टन्सना.
आणि मंचावर बसा. छापा कॉल दिला येतोय काटा गिद्राई पाडा टीम आपण बघितलं टॉस जिंकला गेलाय. काय निवडाल तुम्ही? सतरकचं. शतरक्षण निवडतायत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये कधीपासून खेळताय तुम्ही? हा दुसरा वरीच. हा दुसरं वर्ष आहे. म्हणजे परफॉर्मन्स कसं दिलं आतापर्यंत तुम्ही खेळलात तिकडे? एवढा काही खास नाही आहे. मग मागचा परफॉर्मन्स खास नाही राहिला आहे म्हणजेच हे दुसरं वर्ष आहे. आणि या दुसऱ्या वर्षामध्ये खेळण्यासाठी किती सराव खास करून केला तुमच्या संघाने? खूप मेहनत केली बघू आता ग्राउंड. नक्कीच भरपूर चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल. मेहनत भरपूर केली आहे कारण की घरचं मैदान नक्कीच असतं की होमवर्क तो चांगला करून आलाय. मग बघा की आता इथे शतरक्षण निवडलं गेलंय परंतु तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज जे तुम्ही 4 ओव्हरसाठी इथे खास करून या मॅच मध्ये वापरणार? हा 4-5 जण पण नाव नाही घेऊ शकत. डेफिनेटली 4 ते 5 तुमच्याकडे म्हणजे ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तुम्ही खेळतात. या असोसिएशनची सगळ्यात आवडती गोष्ट कोणती तुम्हाला जी तुम्ही सांगू इच्छिता? इथलं म्हणजे रोल एक नंबर आहे. आणि नियम भरपूर आवडले आहेत आणि त्यामुळेच नक्कीच तुम्ही इंटरेस्ट दर्शवला गेलाय. परंतु वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आतापर्यंत परफॉर्मन्स तुमचा की तो चांगला झाला नाहीये कारण की ट्रॉफीच्या शोधात आहेत. कारण की तो शोध आज पूर्ण करण्याच्या अनुषंगाने इथे दाखल झालेत. नक्की प्रयत्नच करू. डेफिनेटली तुम्हाला शुभेच्छा. व्हेरी ऑल द बेस्ट. राज तुमच्याकडे येतो. राज तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडला इकडे? बॅटिंग. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मी आलं. बॅटिंग म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की ज्या अनुषंगाने प्लस पॉईंट तुमच्यासाठी आहे. किती धावा तुमच्यासाठी इथे योग्य ठरू शकतात तुमच्या मनाच्या सारख्या. बघू जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि मग तुमचा घरचा अभ्यास कसा आहे? घरचा अभ्यास तर आता बघू. बॅटिंग करताना आताच बक्षीस तर मारलाय. आता बघू पुढचा प्रयत्न. नक्कीच बक्षीस जिंकून आले. कॉन्फिडन्स लेवल वाढला गेलाय. परंतु समोरचा संघ देखील थोडासा ना तो गुलदस्त्यामध्ये असून सरप्राईज पॅकेट तसं आहे. त्यांच्या समोर काय तुमच्यावर प्रेशर असेल काही मॅच खेळताना? नक्कीच आता बघू. प्रेशर तर नाही पण बघू आता पुढे. देखील सरप्राईज संघ असू शकतो आणि तुम्ही खेळू शकताय. तुम्हाला देखील शुभेच्छा. व्हेरी ऑल द बेस्ट या मॅच साठी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 20 धावा चेस करायचे आहेत आणि त्या कशा प्रकारे चेस केल्या जातील त्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत जरूर घेऊन येतोय. चला पंचांनी इशारा दिलाय. मॅचला होते सुरुवात. उमेश स्ट्राईक एंडकडे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी गुल करण्याचा कारनामा केला गेलाय तिकडे. विकेट टाऊन आणि परतावं लागेल उमेशला घरच्या दिशेने. तसं म्हणतात ना की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते. आणि त्याचप्रमाणे आपण मित्रांनो पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा मित्रमंडळाने एकी केली आहे तर जय बजरंग चषक पालनपाडा बनताय. आणि हे दर्शवून दिले गेले आजपासून या मैदानावर जो क्रिकेटचा जो आपण पाहिला तर हंगाम आणि क्रिकेटचा मात्र आपण पाहिला तर महासंग्राम जो रंगला जातोय. दिवस पहिला आणि पहिला दिवस म्हणजेच काय तर मग असोसिएशन हलका हाफ आणि त्यातून खेळणारे संघ किशोर मैदानाच्या आतमध्ये आलेत. मागच्या मॅच मध्ये काय नॉट आउट जबरदस्त खेळी त्याने केली होती. आसमानी तुफान आणि सुलतानी फटकेबाजी त्यांची आपण पाहिली आहे. तो किशोर एक जुना जाणता खेळाडू. भरपूर वर्षाचा अनुभव आहे किशोरकडे. किशोरला जवळजवळ आपण बघितलं तर 20-25 वर्ष जास्त आपण बघितलं क्रिकेटला त्याने दिलेत. आणि एक दरारा एक दहशत कारण की जसं म्हटलं ते ना जुनं ते सोनं आणि ते टिकवलंय त्याने सोनं. हा बॉल पाहिला आपण तर वाईडर लाईनच्या बाहेर मात्र हाताळला जातोय. दिशाहीन पंच म्हणतात सुरेंद्र घाटाल सर की हा आहे वाईट. एक्स्ट्राने मात्र धावसंख्येला मात्र चालना मिळताना पाहिला मी इथे. लक्ष डोळ्याच्या समोर न छोटा आहे. 18 मध्ये 20 म्हणजेच काय मार्जिन काय तर 2 धाव्यांचा. आडवी बॅट यूज केली जयेशने. इकडे आपण पाहिला तर मिड विकेटला मिसफील्ड झाली आहे. एक धाव घेण्याची संधी तत्पूर्वी आपण पाहिलं पूर्ण केली आहे. मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा मोबदला मात्र सूट समेत मात्र मोजावा लागेल. नाराज होतात आपले सहकारी आणि क्रिकेटच्या पडलावर चुका असतात ना त्या भरपूर आणि भरपूर मात्र आपल्या संघाला त्या चुकांचा मोठा फायदा आणि फटका हा होताना पाहायला मिळत असतोय. फुलटॉस
ऑन साइडला फटका एका टप्प्याने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा नाही थांबणार. जयेशचा वार आणि चेंडू सीमारेखा पार. मिळतील धावा पूर्ण 4 चौकार. धाव फळकाला मात्र वेग मिळतोय. जाऊन पोहोचलं गेलंय धाव फळक तब्बल 8च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर 12 धावा हव्या असतील. जयेश एक फ्री माइंड चार्ज क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू म्हणजे जयेश. समोरच्या दिशेने स्टेट फिल्डर तिकडे. मात्र या वेळेला चांगलं कलेक्शन झालंय. फेकी थोडीशी अखूड आली होती जोपर्यंत प्रकरण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी आपण पाहिले तर मग धाव कंप्लीट केली जाते. एका धावड्याचा धावसंख्येचा वेग वाढला जातोय. 9चा आकडा डोळ्याच्या समोर येतोय. तो म्हणजेच काय प्ले अँड मिस आपण पाहतोय. चित्र पाहायला मिळालंय. षटक कंप्लीट झाले. पहिलं लक्ष जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 18 मध्ये 20 आणि त्या 20 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये वर्धी स्पोर्ट्स राजावली बी टीमने आपण पाहिलं तर फलकावर लगावलेल्या ज्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात 9 धावा. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीम कडून पहिल्या इनिंग मध्ये टॉस जिंकून बॅटिंग निवडली होती. परंतु त्यांच्याकडून अपेक्षा अशी होती की एक चांगला टोटल उभा करू, आम्ही 30-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, परंतु तो झाला नाहीये. आणि तेच प्रमुख कारण की राजावली संघाने आपण पाहिलं तर बॉलिंग मध्ये जी पकड बनवली होती ना ती कायम ठेवली. आपला दबदबा नियंत्रण असताना अटॅकिंग क्रिकेट खेळणाऱ्या संघावर कसं आणायचं ते त्यांनी दर्शवलं होतं. पहिल्या बॉल पासून खास करून भावेशने इम्प्रेसिंग तो स्पाल हाताळला होता आणि तिथून पुढे येऊन दिलं नव्हतं. तर बघा पहिल्या फलकावर आल्या तर पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा. 9चा आकडा म्हणजेच काय तर तुम्हा आम्हा सर्वांसाठी गर्वाने सांगता येणारा तो आकडा म्हणजेच काय तर आदिवासी समाजासाठी आनंदाचा दिवस म्हणजेच 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. आणि तो आकडा डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळतोय. नंबर 2चा स्पेल असेल. बॉलिंग ट्रॅक वर आलेले गोलंदाज मिस्टर नागेश. टीमची टोटल आपण पाहिली. रिव्ह्यूची डिमांड केली आहे बॅटर्सने. आणि नक्कीच आपण बघितलं तर आमचे तिसरे अंपायर्स तिथे जातील आणि तिसरे अंपायर निरीक्षण करताना बघा धाव फलकावर 9 तर आहेत सध्या तरी. आमचा डिसिजन पेंडिंगला आहे कारण की तिकडे आमचे तिसरे पंच जे डिसिजन निरीक्षण करतायत आणि योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. कारण की 9 म्हणजेच काय तर 11 धावींची गरज आहे. परंतु इथे डिसिजन नंतर काही फरक पडेल का. जयेश आणि किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये छोटं लक्ष आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जय गणेश गवलीपाडा विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे ती या सीझन मध्ये. आणि नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये दुसरंच वर्ष आहे. म्हणजेच काय व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय आणि मग थोडासा बदल होताना पाहायला मिळते. धावफलक 10च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. 10 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु खालच्या भागाला लागलेला चेंडू उंचावला गेला. तिकडे विकेट किपर आले फेम मध्ये आणि जयेशचा हा मोठा प्रयत्न हाणून पाडला गेला आणि जयेशला केलंय बाद. परतावा लागेल आणि धक्का हा दुसरा. गाडी जाणार नाहीये, रस्ता नाहीये तिकडे. रस्ता तिकडे नाहीये, गाडी जाणार नाहीये. पडदा त्यांनी खाली वाढला होता. रस्ता बंद आहे. गाडी मैदानामध्ये नका उभी करू, आयोजक सांगतायत. अरे एखादा बॉल अडकला तिकडे तर चुकीचं डिसिजन आणि मग तिथे भरपूर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये गाड्या आपण विनंती करतोय की उभ्या करू नका.
चला मैदानाच्या आतमध्ये देखील नजर टाकूया आपण. तिकडे बॅटिंग करण्यासाठी नवीन आता खेळाडू प्रशांत आलेत. प्रशांत ज्यांना आपण पाहिलं तर महत्वपूर्ण बॅटिंग क्रम 4 चा मात्र सोपवला गेलाय. पुढील बॉल पाहतोय आपण. उलटा स्वतः बॅटची हलकीशी कडा थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळते. 2 धावा तिकडे मिळतील. हे लक्ष आहे ना तितकं सोपं दिसतंय, परंतु ते जर कठीण करायचं असेल ना तर विकेट जास्त जास्त टिकण्याचा प्रयत्न करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळी आपण पाहिली होती, ती केली होती किशोरने. टीमची टोटल पोहोचले गेले 12च्या घरामध्ये 8 धाव्यांची गरज आहे. पुढील बॉल ताकपोटला जाऊन समोर खेळला जातोय हलक्या हाताने सॉफ्ट हँडने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे मनामध्ये, परंतु नाहीये. बदलावं लागला. धावफलक थेंबे थेंबे तळस असं जसं म्हटलं जाते ना तशा प्रकारे धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. बघा धावा चेस करत असताना ना कोणत्याही प्रकारचा डोळ्याच्या समोर आपण बघितलं ना की टार्गेट सेट असतंय ना, तेव्हा मग फलंदाज देखील कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या वेळेला ऑन द राईट शॉट समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा आपण पाहिलं जोखीम भरा शॉट आणि तो फटका मात्र फसला गेला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल कन्वर्ट केला जातोय प्रवीणच्या माध्यमातून आणि धक्का महत्वपूर्ण जो तिसरा दिला जाईल फलंदाजाला मात्र परतावं लागेल किशोरला. आणि नक्की ज्या विकेटची गरज होती तो विकेट शोधून गेलाय. धावसंख्या फलकावर थांबलेली पाहायला मिळतीये 13 धावा. 7 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पाहतोय आपण सामना जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे 7, परंतु चेंडू देखील शिल्लक आहेत 8. 8-7 वाला मुकाबला आहे. असं ना होणार की नक्कीच की हा मॅच हातातून जाईल का? होऊ शकते, कारण की जर एक विकेट मिळाली ना, बघा एक विकेटची गरज असते प्रत्येक संघाला कमबॅक करण्यासाठी आणि ती ऊर्जा देण्याचं कार्य करेल किशोरची विकेट. विनोद दळवी मैदानाच्या आतमध्ये आलायत, परंतु त्यांचे पाय चालत नाहीयेत. हे चित्र डोळ्याच्या समोर आता काय आलंय तर हो चित्र तेच आहे की चेंडू 7 धावा 7. आता समीकरण मात्र सम्मान आणि एका बाजूने चालताना पाहायला मिळेल. आता कोणाचं वर्चस्व येईल या मॅच वर, कोणता संघ आपण पाहिला तर इकडे कमबॅक करताना पूर्णतः पाहायला मिळेल. सोडून दिलाय पंच इनवॉल्व, वाईटचा इशारा मात्र मिळेल. धाव फळक मात्र एक्स्ट्राने का होईना वाढला गेलाय. 14च्या घरामध्ये पोहोचलाय. 6 धाव्यांची गरज. आता चेंडू 7 आणि धावा 6. विचार हा करावा लागेल की चांगली गोलंदाजी कावदेश्वर तर टीमला जर हा मॅच जिंकायचा आहे, या मॅचला शेवटपर्यंत पकडून ठेवायचा आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न, विकेट किपरचं योगदान अनमोल होतं आणि मोठं होतं. छान कॅच पकडला गेला यष्ट्यांच्या मागे. विकेट मात्र मिळाली. तिकडे विनोद दळवीची अपेक्षा त्यांच्याकडून वाढल्या होत्या, त्यांनी मात्र त्या अपेक्षा केल्या भंग. मॅच मध्ये आहे ट्विस्ट, मॅच आहे इंटरेस्टिंग. 6 चेंडू 6 धावा. कोण जिंकणार हा मॅच प्रत्यक्षात पाहूया. जाऊया तत्पूर्वी डीजे कडे सुंदरसं गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. थँक्यू. 6 चेंडू 6 धावा. जसं म्हटलं जात आहे ना की मातीमध्ये पडलेली साखर हे मुंगीच खाऊ शकते, ते सामर्थ्य हत्तीमध्ये नसते. म्हणून लहान लोकांना कधीच लहान समजण्याची चुकी करू नका, कारण की अभिमानाने आणि गर्वाने मान उंचावणारे देखील आपण बघितलं ना तर जिंकल्यानंतर मात्र सुवर्ण पदक हे मान मात्र वाकवूनच स्वीकारावं लागते. आणि त्याच प्रकारचं क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं की कोणत्याही संघाला हलक्यामध्ये आखायचं नसतं. या वेळेला सुद्धा हलक्यामध्ये मी तर म्हणेन थोडस पाहायला मिळाले होते, परंतु या वेळेला बॅटची कडा सध्या तरी आपण पाहू शकतो की 2 धावा मात्र मिळतील. म्हणजे बघा काय झालं की 18 मध्ये 20 धावा थोड्याशा सोप्या दिसत होत्या. म्हणजेच तितका आपण पाहू शकतो सिरियसली आपण पाहू शकतो की जो
खेळ मात्र पाहायला मिळाला आणि त्यामुळेच ही मॅच मध्ये परिस्थिती थोडीशी 6 मध्ये येताना पाहायला मिळाली, परंतु आलेल्या ज्या 2 जे थोडासा आपण बघितलं की श्वास मात्र मोकळा झाला 2 धावा आल्यानंतर. परंतु हा बॉल विकेट किपरची मात्र आपण पाहिलं प्रयत्न होते, परंतु पंचांनी सांगितलंय की इथे फलंदाज झालेत बाद आणि तेच प्रमुख कारण आपण पाहू शकतोय की मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच इंटरेस्टिंग आहे कारण की फलंदाज मात्र इथे झालाय बाद. थँक्यू. सामना जिंकण्यासाठी मॅच मध्ये आपण पाहू शकतो मेहनत मशक्कत करावी लागते, 20 धावा करायला देखील आता मात्र थोडस आपण पाहू शकतो श्वास अडकला मध्ये नसते, म्हणून लहान लोकांना कधीच लहान संघ हा सामना जिंकेल नका जसं म्हटलं की जीवनात दोनच मार्ग ठेवायचा, बघितलं ना त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहू शकतो मात्र सुवर्ण पदक मान मात्र वाकूनच स्वीकारावं लागते आणि त्याच प्रकारचं क्रिकेट मध्ये देखील आपण पाहिलं की बॉलिंग संघाला महत्वपूर्ण जो संघ हा सामना जिंकेल नका जसं म्हटलं की जीवनात दोनच मार्ग ठेवायचा तर कारण बघितलं ना त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहिलं तर एकदा कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नाही. सिंगल मात्र मिळताना पाहायला मिळते. सिंगलने टीमची टोटल वाढली गेली आहे, पोहोचली गेली आहे 17च्या घरामध्ये 3 चेंडू आणि 3 धावा. 22 स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात आणि भविष्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय ना तर डेफिनेटली चांगला क्रिकेट खेळावं लागेल. श्रवण माळी यांचा जर आपण बघितलं तर या येणाऱ्या महत्वपूर्ण चेंडू मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी त्यांची राहील, कारण की भावेश असे खेळाडू आहेत ना, एक चांगले खेळाडू आहेत, कारण की भरपूर वर्ष झाली क्रिकेट खेळतात भावेश आणि त्या भरपूर वर्षाचा अनुभव आहे, परंतु या सिच्युएशनला कशा प्रकारे हँडल करतील विथ द बॅट. योगदान चांगलं द्यायचं कारण की बॉलने तर छान योगदान दिलं होतं, त्याने स्पेल छान फेकला गेला होता, परंतु बॅट मध्ये योगदान हवंय. आता कटचा फटका एक्झिक्यूट केलाय, डोक्याच्या षडी आपण पाहिलं तंत्र अवगत केलं गेलं, 2 धाव मात्र जोडल्या गेल्या आणि या 2 धाव्याने मात्र आपण पाहिलं तर धाव फलक बरोबरीमध्ये जाऊन पोहोचला गेला. एका धावेची गरज आता सामना जिंकण्यासाठी. बघा ना काय असतं की शासन अनुशासन त्याला म्हणतात आपण पाहिलं की नियंत्रण कशा प्रकारे आपण पाहू शकतो ठेवायचंय, तर अशा प्रकारे कुल माइंडने मात्र क्रिकेट खेळायचंय आणि कोणत्याही प्रकारचं प्रेशर मात्र स्वतःवर घ्यायचं नाही आणि ते मात्र आपण पाहिलं तो कारनामा केला गेला. भावेशना माहिती आहे की या सिच्युएशनला कशा प्रकारे हँडल करायचंय, कारण की स्वतःवर प्रेशर घेतलं ना तर नक्कीच आपण दाबले जाऊ, परंतु फ्री माइंडने क्रिकेट खेळला गेला ना तर समोरचा संघाला आपण अडचणीमध्ये आणू शकतो आणि ते केलं गेलंय. आता आपण पाहिले तर एका धावेची गरज, चेंडू शिल्लक असतील 2 मध्ये 1 स्पोर्ट शिलो तर बी टीम आपण पाहिलं तर थोडंसं आपण पाहिलं की मागे गेला, त्या कटचा फटक्यामुळे थोडीशी वीट दिली होती तिकडे आपण पाहिलं तर खेळण्याची बॅटरला भावेशला. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग पॉइंट आणि मिड ऑफला वर आणलाय. दिशा चेंडू चला भावेश सामनावीर म्हणून निवड केली जाते. भावेश आपण या सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी किशोर आपण देखील या आणि पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं की नागेश तुमचा देखील जो सामनावीरचा पुरस्कार आहे तो देखील तुम्ही स्वीकारण्यासाठी या, कारण की जे मेडल्स आहेत जे आमच्या पर्यंत आता पोहोचले गेलेत आणि ते तुम्ही